गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। अतुलितबलधामं हेमशैलाभिदेहं धनुजवनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरद्दिग्प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। मागच्या भागामध्ये आपण पाहिलं, मोहाविषयी आपण पांडुराजाची कथा बघितली। पांडुराजाला शिकारीचा मोह होता, त्यामुळे शाप मिळाला आणि शाप मिळाल्यानंतर पत्नीकडे पाहून त्याला मोह आवरला नाही आणि त्याचा आकस्मिक मृत्यू झाला। त्यानंतर ऋषीमुनींनी पांडूच्या 5 पुत्रांना आणि त्याची पत्नी कुंती यांना हस्तिनापूरमध्ये सोडलं। हस्तिनापूरमध्ये त्यानंतर बऱ्याच गोष्टी झाल्या। त्यानंतर धृतराष्ट्रांना 100 पुत्र झाले, त्यांना कौरव असं आपण म्हणतो। त्या कौरवांनी पांडवांना राज्यातून हाकलून देण्यासाठी किंवा त्यांना संपवण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण ते प्रयत्न यशस्वी झाले नाहीत। लाक्षागृहामध्ये मारण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर इंद्रप्रस्थ राज्य दिलं अज्ञातवासातून माघारी आल्यानंतर, आणि इंद्रप्रस्थ हे नगर पांडवांनी स्वतः कष्ट करून उभं केलं। त्यानंतरही कौरव थांबले नाहीत। दुर्योधन, दुशासन, गांधार या सर्वांनी मिळून पांडवांना नष्टच करण्याचा, पांडवांचा नाश करायचा हे त्यांचं धोरण होतं। त्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले। मग शेवटी द्यूत म्हणजे जुगार, थोडक्यात तो द्यूत नावाचा खेळ कौरव आणि पांडव यांच्यामध्ये झाला। त्यामध्ये पांडव स्वतःला हरून बसले। स्वतःबरोबरच ते त्यांची बायको सुभद्रा, त्यांची पत्नी, तिला सुद्धा त्यांनी डावावर लावलं आणि तिला सुद्धा ते हरले। ते हरल्यानंतर दुशासनानं, ती रजस्वला होती सुभद्रा, तिच्या केसाला धरून ओढत सभेमध्ये आणलं आणि एका नारीचा, स्त्रीचा अपमान केला, तिचं वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला। पण तिथं योगेश्वर श्रीकृष्णानं सुभद्रेचं रक्षण केलं। हे सगळं होत असताना राजा धृतराष्ट्र पुत्रांच्या मोहामुळं शांत राहिला आणि सिंहासनालाच बाकी सगळे जे मंत्रीगण होते, भीष्म होते, द्रोणाचार्य होते, कृपाचार्य होते, विदुर होते, हे सगळे सिंहासनाशी प्रतिज्ञाबद्ध असल्यामुळं
ते काही बोलू शकले नाहीत. त्यांना शांत राहावं लागलं. आणि मग त्या सभेमध्ये सुभद्रेचा अपमान झाल्यानंतर भीमानं, अर्जुनानं काही शपथा घेतल्या, दुर्योधनाला मारण्याच्या वगैरे शपथा घेतल्या. आणि मग त्या ठिकाणी युद्ध उभं राहिलं. युद्ध उभं राहिल्यानंतर दुर्योधन आणि अर्जुन कृष्णाकडे गेले. दुर्योधनानं कृष्णाचं, यादवांचं सैन्य मागितलं. अर्जुनानं मात्र कृष्णाला मागितलं. पण कृष्णानं एक अट ठेवली होती की मी आणि माझं सैन्य या दोन्हीमधलं तुम्ही एक मागू शकता. मला जर मागितलं तर मी काही युद्ध करणार नाही. फक्त मी युद्धामध्ये तुमच्याबरोबर असेन, पण मी काही शस्त्र उचलणार नाही. तरीही मग दुर्योधनानं विचार केला की हा शस्त्र उचलणार नाही, मग याला घेऊन फायदा काय. त्यापेक्षा याचं सैन्य घेतलं तर ह्याचं सैन्य आपल्याला भरपूर होईल यादवांचा नायनाट करण्यासाठी. म्हणून यादवांचं सैन्य दुर्योधनानं मागितलं. आणि अर्जुनाला कृष्णच हवा होता, त्यामुळे अर्जुनानं कृष्ण मागितला. आणि मग युद्धाची तयारी चालू झाली. युद्ध होणार हे अटळ शेवटी झालं. युद्ध रोखण्याचा बऱ्याच लोकांनी प्रयत्न केला की हे युद्ध होऊ नये. त्यासाठी कृष्णानं सुद्धा एकदा दूत म्हणून कौरवांच्या सभेमध्ये युद्ध रोखण्याचा प्रयत्न केला, पण युद्ध काही टळलं नाही. शेवटी युद्ध अटळ झालं आणि युद्धाचा दिवस आला. युद्ध ठरलं, युद्धाचा दिवस आला आणि कुरुक्षेत्रावर, त्या धर्मक्षेत्रावर दोन्ही बाजूनी 18 अक्षौहिणी एवढं सैन्य दोन्ही बाजूनी, एक धर्माच्या बाजूनं म्हणजे पांडवांच्या बाजूनं आणि अधर्म म्हणजे कौरवांच्या बाजूनं, जे कोणी राजे दोन्ही बाजूनं लढत होते, जे सैन्य लढत होतं, सेनापती लढत होते, ते सगळे दोन्ही बाजूनी उभे राहिले. आणि युद्धाला सुरुवात होणारच आहे. आपण काल मी सांगितलं की धृतराष्ट्र हा काही युद्धामध्ये सामील नव्हता, कारण तो आंधळा असल्यामुळं तो काही शस्त्र उचलू शकत नव्हता. तो हस्तिनापूरमध्ये महालामध्ये बसला होता आणि त्याला वृत्तांत सांगण्यासाठी त्याच्याबरोबर संजय होता, त्याचा सारथी, ज्याला दिव्यदृष्टी प्राप्त होती. मग तो सगळी हकीकत धृतराष्ट्राला सांगत होता. मग तो सांगायला त्यानं सुरुवात केली की दोन्ही बाजूनं सैन्य उभा आहे. आणि मग त्यानं सैन्याचं वर्णन करायला सुरुवात केली की पांडवांच्या बाजूनं हे 5 पांडव आहेत. योगेश्वर श्रीकृष्ण हा अर्जुनाच्या रथाचा सारथी झालेला आहे. आणि पांडवांच्या बाजूनं असे असे महारथी योद्धे उभे राहिलेले आहेत, एवढं त्यांचं सैन्य आहे. हे संजयानं सांगितलं, पण धृतराष्ट्रानं काही त्याकडे जास्त लक्ष दिलं नाही. कारण पुत्रांचा मोह असल्यामुळं त्याला फक्त एकच ऐकायचं होतं की त्याच्या पुत्रांच्या बाजूचं सैन्य किती पराक्रमी आहे, किती मोठं आहे आणि ते पांडवांना कसं संपवणार आहे. मग संजयानं कौरवांच्या बाजूचं सैन्य सांगायला सुरुवात केली की दुर्योधनाचा रथ असा आहे, दुःशासन आहे, दुर्योधनाच्या बाजूनं पितामह भीष्माचार्य आहेत, ज्यांच्यासारखा योद्धा जगामध्ये नाही, जे परशुरामाचे शिष्य आहेत. द्रोणाचार्य कौरवांच्या तुझ्या पुत्रांच्या बाजूने आहेत, ज्यांनी पांडवांना धनुर्विद्या शिकवली, कौरवांना धनुर्विद्या शिकवली, असे द्रोणाचार्य कौरवांच्या बाजूने उभे आहेत. कृपाचार्य आहेत, कर्ण आहे, कर्णासारखा योद्धा नाही, कर्ण आहे. असे अनेक योद्धे दुर्योधनाच्या बाजूनं, अधर्माच्या बाजूनं उभे आहेत. हे संजयानं धृतराष्ट्राला सांगितलं. त्याला फार आनंद झाला. त्याला आता वाटायला लागलं की आता पांडवांचं काही खरं नाही. कौरवांचं सैन्य सांगायला सुरुवात केली की त्याला आनंद झाला. म्हणजे हा पुत्रमोह होता, पुत्रांचा मोह असल्यामुळं त्याची अशी अवस्था झाली होती. आणि मग दोन्ही बाजूनं सैन्य उभं आहे. सैन्याचं वर्णन करून संजयाचं झालेलं आहे. आणि मग अचानक काहीतरी घडायला सुरुवात झाली. आता अचानक काय घडायला सुरुवात झाली? अर्जुन रथामध्ये उभा आहे, हातामध्ये गांडीव धनुष्य आहे, युद्धाला सुरुवात होणार आहे. कृष्ण सारथी आहे आणि त्यानं समोर पाहिलं
पितामह भीष्म, दुर्योधन, दुशासन आणि अजून राहिलेले कौरव हे माझेच चुलत भाऊ आहेत. द्रोणाचार्य यांनी मला धनुर्विद्या दिली, ते माझ्या समोर उभे आहेत. भीष्माचार्य ज्यांनी आम्हाला अंगा खांद्यावर खेळवलं, चालायला शिकवलं, बोलायला शिकवलं, अनेक नीतीचे धडे दिले, ते भीष्माचार्य पितामह भीष्म पुढे उभे आहेत. कृपाचार्य ज्यांनी आम्हाला अध्यात्म शिकवलं, ते कृपाचार्य पुढे उभे आहेत. पुढे आमचे सासरे, आमचेच बंधू, आमचेच चुलते, आमचेच नातेवाईक सगळे पुढे उभे आहेत आणि ते माझ्या विरोधात माझ्याबरोबर लढाई करण्यासाठी आलेले आहेत. हे अर्जुनानं पाहिलं आणि अर्जुनाची बुद्धी फिरली. युद्धासाठी मोठ्या त्वेषानं पुरुषार्थ गाजवण्यासाठी अर्जुन युद्धामध्ये आलेला आहे. पण समोर आपलेच नातेवाईक बघितले, आपलेच आप्तजन, आपलेच स्वजन पाहिले आणि तो मोहानं व्याकुळ झाला. त्याला मोह उत्पन्न झाला. अर्जुनाची काय अवस्था झालेली आहे ते माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये स्पष्ट केलेलं आहे. ओवी क्रमांक 185 मध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते मनी गजबज झाली. आप्तजनांना बघितलं, समोर आपलेच सगळे नातेवाईक, आणि मनामध्ये गडबड निर्माण झाली, गजबज झाली. ते मनी गजबज झाली आणि आपेसी कृपा आली. मनामध्ये गडबड झाली, बुद्धी काही सुचेनासं झालं, बुद्धीमध्ये काहीतरी वेगळंच अर्जुनाच्या येऊ लागलं आणि कारुण्य उत्पन्न झालं, दया उत्पन्न झाली की हे आपलेच नातेवाईक आहेत, यांना कसं काय मारायचं. ज्यांनी आपल्याला शिकवलं, ज्यांनी आपल्याला अंगाखांद्यावर खेळवलं, त्यांचा आपण वध करायचा, त्यांच्याबरोबर लढण्यासाठी आपण इथं उभे आहोत, असा अर्जुनाच्या मनात यायला सुरुवात झाली. ते मनी गजबज झाली आणि आपेसी कृपा आली, तेने अपमाने निघाली वीरवृत्ती. पराक्रमानं मोठं धैर्य धारण करून, हृदयामध्ये पराक्रम धारण करून अर्जुन युद्धासाठी आलेला आहे. आणि युद्धभूमीवर उभे असताना त्याच्या हृदयामध्ये करुणा उत्पन्न झाली, शत्रूविषयी करुणा उत्पन्न झाली, शत्रूविषयी सदयता, दया उत्पन्न झाली आणि त्या वीरवृत्तीचा यामुळं अपमान झाला. अर्जुनाच्या हृदयामध्ये जी वीरवृत्ती होती, ज्या वीरवृत्तीनं तो लढण्यासाठी आला होता, त्या वीरवृत्तीचा दया उत्पन्न झाल्यामुळं अपमान झाला. आता रणांगणावर शत्रूविषयी दया उत्पन्न होणं हे काय एका चांगल्या योद्ध्याला शोभा देत नाही. त्यामुळं वीरवृत्तीचा अपमान झाला. तो कसा, त्यासाठी माऊली ज्ञानेश्वर महाराज उदाहरणं देतात की उत्तम कुळातल्या आणि सौंदर्य असलेल्या स्त्रिया, गुणी स्त्रिया, लावण्यवती स्त्रिया आणि उत्तम कुळातल्या स्त्रिया, त्यांना त्यांच्यापेक्षा जास्त सौंदर्य असलेल्या, जास्त गुणी असलेल्या, जास्त लावण्यवती असलेल्या स्त्रिया खपत नाही. बघा तुम्ही, एखादी सुंदर स्त्री असेल, दुसऱ्या स्त्रीचं सौंदर्य, दुसऱ्या स्त्रीचं लावण्य तिला खपत नाही. अहो, स्त्रीचंच काय घेऊन बसलाय, कुणालाच कुणाचं काही खपत नाही. शेजाऱ्याला शेजारी पुढं निघाला खपत नाही, मित्राला मित्र पुढं निघाला खपत नाही, सहकार्याला सहकारी पुढं निघाला खपत नाही, कुणालाच कुणाचं काही खपत नाही. नेत्यामध्ये पण बघा, एखादा नेता आपल्या पुढं निघाला, दुसऱ्या नेत्यांना खपत नाही. एखादा कार्यकर्ता पुढं निघाला, नेत्याचा कार्यकर्ता, तर बाकीच्या कार्यकर्त्यांना खपत नाही. अरे तो जास्तच जवळ जायला लागलाय, मग त्याला कसा खाली खेचायचा, कसा खाली वाढायचा, हा प्रयत्न जो तो करत असतो. मग तसं वीरवृत्तीचा अपमान झाला, हृदयात दया उत्पन्न झाल्यामुळं. त्यासाठी माऊली ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत देतात, जिया उत्तम कुळीची होती. ज्या उत्तम कुळातल्या स्त्रिया असतात आणि गुणलावण्याती, गुण आणि लावण्य ज्यांच्यामध्ये असतं, तिया आनिकिते न साहती सुतेजपणे. ओवी क्रमांक 186, पहिला अध्याय. इतर स्त्रियांचं लावण्य, इतर स्त्रियांचे गुण, त्यांचं सौंदर्य त्यांना सहन होत नाही, तसं वीरवृत्तीला ती दया सहन झाली नाही. दया आल्यामुळं, आता ह्या दोन स्त्रिया समजा, एक वीरवृत्ती आणि दुसरी दया. दया आल्यामुळं वीरवृत्तीला सहन झालं नाही, ती
की ती हृदयात कशी काय आली? रणांगणावर. तिला सहन झालं नाही. पुढं ज्ञानेश्वर महाराज अजून एक दृष्टांत देतात की नविये आवडीचे निभरे. म्हणजे एखादा पुरुष आहे, त्याला त्याची स्त्री असते, त्याची पत्नी असते, पण एखादी नवीन स्त्री त्याच्या आयुष्यामध्ये आली जी त्याच्या पत्नीपेक्षा सुंदर आहे, गोडगोड बोलते, अशी नवीन स्त्री त्याच्या जर आयुष्यामध्ये आली तर तो भुलतो, तिला भुलतो आणि आपल्या स्त्रीला विसरून जातो, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणजे वीरवृत्ती आधी होती, आधीची पत्नी, आता तिथं दया आली, दया चांगली वाटू लागली आणि मग त्यामुळे वीरवृत्तीला तो अर्जुन विसरला, असं उदाहरण. नविये आवडीचे निभरे, कामुक निजवनिता विसरे. निजवनिता म्हणजे स्वतःची बायको विसरतो कामुक. मग पाडे विन अनुसरे, भ्रमला जैसा. भ्रमल्यासारखं मग तो स्वतःच्या पत्नीला विसरतो आणि त्या नवीन स्त्रीच्या नादाला लागतो. अजून एक उदाहरण की तपोबळे रिद्धी. एखादा तप करणारा साधू असेल, त्याला तपाच्या बळावर रिद्धिसिद्धी प्राप्त होतात, पण त्या रिद्धिसिद्धीला तो साधू भुलतो. त्याच्यापासून जे प्राप्त होते त्याच्यामध्येच तो अडकून बसतो, त्याच्या मोहामध्ये पडतो आणि मग जे करायचं होतं, जे खरं अध्यात्म आहे, जे आपल्याला मिळवायचं होतं, प्राप्त करायचं होतं, ईश्वर प्राप्ती करायची होती, ते त्याचं तिथंच राहून जातं आणि तो मोहामध्ये अडकून बसतो. त्यासाठी माऊली ज्ञानेश्वर महाराज ओवी क्रमांक 188 मध्ये म्हणतात की तपोबळे रिद्धी, पातलिया भ्रंशे बुद्धी. रिद्धिसिद्धीच्या मोहामध्ये अडकल्यानंतर बुद्धी भ्रष्ट होते, बुद्धीला भ्रम निर्माण होतो. मग तया विरक्तता सिद्धी आठवेना, आणि मग तो त्याची विरक्ती सिद्धी हे सगळं विसरून जातो आणि त्या रिद्धिसिद्धीमध्ये अडकून बसतो. तसं मोहामुळं अर्जुनाचं झालं. जसा एखादा तपस्वी रिद्धिसिद्धीमध्ये अडकतो किंवा एखादा कामुक नवीन स्त्रीमध्ये अडकून बसतो किंवा वीरवृत्ती दया उत्पन्न झाल्यामुळं वीरवृत्तीचा जसा अपमान होतो, म्हणजेच एखादी स्त्री दुसऱ्या स्त्रीचं सौंदर्य जसं सहन करू शकत नाही, तसं अर्जुनाची अवस्था झाली. त्याच्या हृदयामध्ये आपल्याच नातेवाईकांना पाहून जी दया उत्पन्न झाली, त्यामुळे त्याच्या हृदयातली वीरवृत्ती अपमान होऊन सोडून निघून गेली. आणि मग मोहामुळं अर्जुनाचं काय झालं, त्यासाठी माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तैसे अर्जुना ते तजाहले, असते पुरुषत्व गेले. अर्जुनाची काय अवस्था झाली, त्याच्यामध्ये जे पुरुषत्व होतं ते मोहामुळं करुणेमुळं निघून गेलं. जे अंतःकरण दिदले कारुण्याशी, अंतःकरणामध्ये करुणा उत्पन्न झाल्यामुळं त्याच्यामध्ये जे पुरुषत्व होतं लढण्यासाठी तो आला होता ते निघून गेलं. पुढं एक उदाहरण देतात ज्ञानेश्वर महाराज, देखा मंत्रज्ञू बरळू जाय. एखाद्याला भूतबाधा झाली की त्याला मांत्रिकाकडे नेतात. आता भूत असतं नसतं त्यामध्ये मी पडणार नाही, माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत दिलेला आहे की एखाद्याला भूतबाधा झाली तर त्याला मांत्रिकाकडे नेतात आणि काहीतरी मांत्रिक मंत्र बोलतो आणि मग त्याच्यातून भूत बाहेर काढतो. पण जर तो मांत्रिक मंत्र चुकीचे बोलू लागला तर ती भूतबाधा त्यालाच होते, मांत्रिकाला. तसा अर्जुन लढायला आला होता आणि त्यालाच मोहानं व्याकुळ केलं, त्याच्याच हृदयामध्ये करुणा उत्पन्न झाली, जी होणं अनुचित नव्हतं त्या ठिकाणी. तसं झालं. देखा मंत्रज्ञ बरळू जाय, मग तेतका जैसा संचारू होय, तैसा तो धनुर्धर महामोहे आकडिला. इथं महामोह शब्द आलेला आहे. नुसत्या मोहानं नाही, महामोहानं अर्जुनाला व्याकुळ केलेला आहे. महामोहानं अर्जुनाला विळका घातला स्वजनांना बघून. त्याचं धैर्य नाहीसं झालं, त्याचं चित्त द्रवीभूत झालं आपल्या स्वजनांना पाहून. म्हणून असता धीरू गेला, हृदया द्रावू आला. त्याचं धीरू गेला म्हणजे धैर्य गेलं, हृदयामध्ये करुणा उत्पन्न झाली. जैसा चंद्रकळी शिवतला सोमकांतू,
सोमकांत मणी जसा चंद्रकिरणाचा स्पर्श होता चमकू लागतो, तसा अर्जुनामध्ये हृदयामध्ये करुणा उत्पन्न झाली. आपल्या स्वजनांचा मोहाचा स्पर्श होताच हृदयामध्ये करुणा उत्पन्न झाली. आणि मग पुढं मोह शब्द आलाय. तया परी पार्थू अतिस्नेहे मोहितू. अतिस्नेह उत्पन्न झाल्यामुळं, स्नेह ठीक आहे, एखाद्यावर स्नेह असणं ठीक आहे, पण अतिस्नेह जर एखाद्यावर उत्पन्न झाला तर तिथं महामोह उत्पन्न होतो. मग तया परी पार्थू अतिस्नेहे मोहितू. मग सखेदासे बोलतू श्री अच्युतेसी. महामोहानं मोहित झाल्यामुळं, अतिस्नेहानं मोहित झाल्यामुळं अर्जुनाला फार दुःख झालं की आपण आपल्याच लोकांबरोबर लढायला इथं उभं राहिलोय. आणि मग अशा दुःखी हृदयानं, दुःखी अंतःकरणानं श्रीकृष्ण आपला सारथी श्रीकृष्णाबरोबर बोलायला त्यानं सुरुवात केली. आणि तो पुढं काय म्हणतोय बघा. मोहामुळं अर्जुनाला सुचायचं बंद झालं होतं, त्याला बुद्धीला काय कळायचं बंद झालं होतं. योग्य काय, अयोग्य काय, उचित काय, अनुचित काय, हे काहीच त्याला समजेनासं झालं होतं. त्याची बुद्धी स्थिर राहत नव्हती. बुद्धी त्याची भटकायला लागली होती की यांना मारावं, युद्ध करावं की करू नये, हेच त्याला कळायचं बंद झालं होतं. पुढं माऊली म्हणतात 195 नंबरच्या ओळीमध्ये, एने नावे चिनेनो काही मजा आपण पे सर्वता नाही. मन बुद्धी ठाई स्थिर नोहे. मन बुद्धी अस्थिर झाली होती महामोहामुळं. देखे देह कापत. देह पूर्णांग कापायला सुरुवात झाली. तोंडासे कोरडे होत. तोंडाला कोरड पडली आणि विकळता उपजत गात्रांशी. सर्व इंद्रिय त्याची विकळ झाली की यांना कसं मारू. अंगाला कंप सुटला होता. सर्वांगा कंटाळा आला. सर्वांगावर काटे आले. अति संताप उपणला. आणि स्वतःचाच त्याला राग यायला लागला, स्वतःचाच संताप वाटू लागला की मी यांच्याबरोबर भांडायला आलोय, यांच्याबरोबर मी युद्ध करायला आलोय. अति संताप उपणला. तेत बेंबळ हातू गेला गांडीवाचा. आणि गांडीव धनुष्य हातामध्ये होतं ते ढिलं झालं. सर्व अंग थरथर कापायला लागलं, भीती वाटायला लागली, स्वतःचाच राग यायला लागला आणि हातातून गांडीव धनुष्य ढिलं झालं. तेत बेंबळ हातू गेला गांडीवाचा. तेन धरतची निष्ठले. ते हातात राहिलंच नाही, ते निष्ठून खाली पडलं गांडीव धनुष्य. परी नेनेची हातोनी पडिले. ऐसे हृदय असे व्यापिले मोहेने. इथं परत एकदा मोह शब्द आला. असं अर्जुनाचं हृदय मोहानं व्यापलं. हातातलं गांडीव धनुष्य, ज्या वीरवृत्तीनं तो लढण्यासाठी आला होता, ती वीरवृत्ती आता राहिली नाही. त्यामुळं हातातलं गांडीव धनुष्य त्याच्या निष्ठून खाली पडलं. जे वज्रापासून कठीण दुर्धर अति दारुण. आता हा महामोहानं अर्जुनाला व्यापलेला आहे. तो महामोह कसा आहे त्यासाठी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे वज्रापासून कठीण. एखादी वस्तू वज्रापेक्षा कठीण आहे. वज्रापेक्षा कठीण काही मानत नाही आपण. वज्र म्हणजे इंद्राचं अस्त्र, त्यापेक्षा कठीण काहीच नाही. पण त्याहीपेक्षा कठीण एखादी वस्तू समजा असेलही, तर त्या कठीण वस्तूपेक्षाही कठीण आहे मोहातून बाहेर पडणं. म्हणजे बघा, जे वज्रापासून कठीण दुर्धर अति दारुण. तयाहून असाधारण हे स्नेह नवल. हा अतिस्नेह, हा मोह, त्याच्यातून बाहेर पडणं, हे वज्रापेक्षा एखादी कठीण वस्तू असेल त्याही वस्तूपेक्षा कठीण आहे यातून बाहेर पडणं. स्वजनांच्या मोहातून निवृत्त होणं फार कठीण. मोह कोणालाही सोडत नाही. कसं ते बघा, जेने संग्रामी हरू जिंतीला. आता अर्जुन काय साधा होता, मोठा धनुर्धर होता. त्याच्याशी युद्ध करणं, कुणी युद्ध करत नव्हतं त्याच्याशी. त्यानं फार मोठे मोठे पराक्रम केले होते. त्यानं काय केलं होतं, माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ओळी क्रमांक 200 पहिल्या अध्यायामधल्या, जेने संग्रामी हरू जिंतीला. ज्यानं युद्धामध्ये शंकराला जिंकलं. म्हणजे अर्जुन कसा असेल बघा.
शंकर साधा आहे का? त्या शंकराला सुद्धा युद्धामध्ये अर्जुनानं जिंकलं होतं एकदा. जेने संग्रामी हरू जिंतिला, निवात कवचांचा ठाऊ फेडिला. निवात कवच नावांचं राक्षसांचं कुळ होतं. 3.5 कोटी राक्षस होते. त्यांचा समूळ नायनाट केला होता अर्जुनानं युद्धामध्ये. निवात कवचांचा ठाऊ फेडिला, तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझी. आणि त्या अशा पराक्रमी अर्जुनाला एका क्षणामध्ये स्वजनांकडं नुसतं बघितलं आणि एका क्षणामध्ये त्याला मोहानं व्याप्त केलं, मोहानं त्याला व्याकुळ केलं. पुढं यासाठी माऊली ज्ञानेश्वर महाराज एक दृष्टांत देतात, जो पहिल्या भागामध्ये मी त्याचं थोडक्यात सांगितलेलं आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जैसा भ्रमरभेदी कोडे. जसा एखादा भुंगा म्हणजे भ्रमर वाळक्या लाकडाला सहज भोग पाडतो, जैसा भ्रमरभेदी कोडे भलतैसे काष्ट कोरडे. किती कठीण, किती वाळलेलं लाकूड असू द्या, कठीण लाकूड असू द्या, त्याला भ्रमर म्हणजे भुंगा सहज भोग पाडतो. परी कळिके माझी सापडे कोवळीये. पण एखाद्या कळीवर, त्या परागावर, सुगंधाला मोहित होऊन तो जर भुंगा त्या कळीवर बसला आणि कळी जर मिटली तर त्यातून बाहेर पडण्याचं त्याच्या मनात येत नाही. कळी किती कोवळी, लाकडापेक्षा किती कोवळी कळी असते, पण त्या फुलाच्या कळीतून तो बाहेर पडत नाही, त्या कळीला तो भोग पाडू शकत नाही. इतका तो मोहानं व्याप्त होतो, त्याची बुद्धी भ्रमिष्ट होते. पुढं माऊली म्हणतात, ते तर उत्तीर्ण होईल प्राणे. मग त्याचं प्राण त्या कळीमध्येच त्याचे प्राण जातात, कळी जर मिटली तर. ते तर उत्तीर्ण होईल प्राणे, परी ते कमळदळ चिरून येणे. पण ती कळी, कमळाची कळी, फुलाची कळी, त्याला भोग पाडण्याचं तो मनात आणत नाही. तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. तसं कठीण आहे, म्हणजे कळी किती कोमल आहे पण किती कठीण आहे ना भोग पाडण्यासाठी. लाकूड किती कठीण आहे पण किती सोपं आहे ना भोग पाडायला भुंग्याला. तसं कळीला भोग पाडणं भुंग्याला जसं कठीण आहे, तसंच या मोहातून बाहेर पडणं व्यक्तीला कठीण आहे. आणि त्या मोहानं अर्जुनाला ग्रासलं. स्वजनांचा मोह किती कोमल असला तरी त्यातून बाहेर पडणं खूप कठीण, तो मोह तोडणं फार कठीण. हा मोह म्हणजे काय? हे आदिपुरुषाची माया. ईश्वरानं हे सगळं, हा सगळा प्रपंच रचण्यासाठी माया, आदिमाया निर्माण केली आणि ती आदिमाया म्हणजेच मोह आहे. ही आदिमाया मोहात पाडते, जीवाला मोहात पाडते ती आदिमाया. हे आदिपुरुषाची माया ब्रह्मेया ही नयेची आया. ही कुणाला सोडत नाही, ही ना शंकराला सोडते ना ब्रह्मदेवाला सोडते, कुणालाही सोडत नाही. एकदा ब्रह्मदेव सुद्धा मोहित झाला होता स्वतःच्याच मुलीकडे बघून. शंकर सुद्धा एकदा मोहित झाला होता. त्याची उदाहरणं आहेत पुराणामध्ये, मी आत्ता पूर्ण त्या कथेमध्ये जात नाही. पण हे देव सुद्धा मोहित झाले होते. मग बाकीचे देव तर सोडाच, इंद्रन वरुणन ते देव सोडाच, ते तर मोहित होतातच. त्यांना त्यांच्या पदाचा मोह आहे, इंद्राला त्याच्या पदाचा मोह आहे. म्हणून तो एखादा साधू जर त्याची तपस्या पूर्ण व्हायला आली, त्याला भीती वाटायला लागते की आपलं पद जातंय का काय, हा आपलं पद यानं मागितलं तर. मग तो त्याला मोहित करण्यासाठी अप्सरा मेनका पाठवून देतो त्या साधूंना मोहित करण्यासाठी. म्हणजे त्याला त्याच्या पदाचा मोह आहे. आज प्रत्येकाला मोह असतो, त्या मोहातून बाहेर पडणं अतिशय कठीण. कारण ही आदिपुरुषाची माया ब्रह्मेया ही नयेची आया, म्हणून भुलविला ऐके राया. संजय म्हणे, आणि मग संजय धृतराष्ट्राला सांगतोय की अर्जुनाला भुलवलेला आहे त्या महामायेनं, मोहानं. आणि हा वृत्तांत संजय धृतराष्ट्राला हस्तिनापूरमध्ये सांगत आहे. अवधारी मग तो अर्जुनू देखोनी सकळ स्वजनू. आपल्या स्वजनांना पाहून अर्जुनाला अशाच प्रकारचा मोह, महामोह झालेला आहे. आणि विसरला अभिमानू संग्रामीचा. ज्या अभिमानानं, ज्या वीरवृत्तीनं तो लढण्यासाठी आला होता, तो संग्रामीचा, युद्धाचा अभिमान तो विसरून गेला आणि स्वजनांचा मोह त्याला झाला. ज्ञानेश्वरीच्या
206 ओवी क्रमांकापर्यंत आपण मोह शब्द कुठं कुठं आला ते या भागामध्ये पाहिलं. पुढच्या भागामध्ये आपण इथून पुढं कसा अर्जुन अजून मोहित झाला आणि त्याला बाहेर पडण्यासाठी योगेश्वर श्रीकृष्ण कसा तयार होणार आहे ते आपण पुढच्या भागामध्ये पाहू. रामकृष्ण हरी.